नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी पेन्शन योजना या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी, कारण की आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मे महिन्याची पेन्शन वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामध्ये पेन्शन जमा झाली आहे। तर कोणते ते 12 जिल्ह्यात, त्याचबरोबर तुम्हाला कधी पेन्शन मिळणार आहे, संपूर्ण काय माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे। चला, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले खूप सारे सबस्क्रायबर आपल्याला कॉल करून त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून कळत आहे की दादा, आज आम्हाला मे महिन्याची पेन्शन त्याचे 1,500 रुपये आमच्या बँक खात्यावरती जमा झाले। या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, खूप सारे लाभार्थी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळत आहे। या ठिकाणी तुम्हाला देखील कमेंट करून कळवायचं आहे की तुम्हाला मे महिन्याची पेन्शन जर मिळाली असेल तर नक्कीच तुमचा जिल्हा टाकायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला मे महिन्याची पेन्शन मिळाली का, ती येस किंवा नो मध्ये आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवायचं आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी पुढे पहा। मित्रांनो, दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आला होता। त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मे महिन्याची पेन्शन वितरणासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। त्यानुसार आजपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। तर आता या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला स्क्रीनशॉट देखील पाठवले आहे, ज्यामध्ये त्याला आज मे महिन्याची पेन्शन त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 7 मे 2025। तर त्याच्या SBIच्या बँक खात्यावरती त्याला आज मे महिन्याची पेन्शन जमा झाली आहे। या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। या ठिकाणी DBT अंतर्गत त्याच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता यानंतर पाहूयात आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पेन्शन जमा झाली आहे, ज्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला, त्यानंतर आहे 2 नंबर अमरावती, 3 नंबरला आहे बुलढाणा, त्याचबरोबर 4 नंबरला आहे वाशिम, 5 नंबरला आहे यवतमाळ, 6 नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर, 7 नंबरला आहे बीड जिल्हा, त्याचबरोबर 8 नंबरला आहे हिंगोली, 9 नंबरला आहे जालना, त्याचबरोबर 10 नंबरला आहे लातूर, 11 नंबरला आहे नांदेड, त्याचबरोबर सर्वात शेवटी म्हणजे 12वा जिल्हा आहे धाराशिव। तर मित्रांनो, अशा काही प्रकारे आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यामध्ये पेन्शन जमा झाले। उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत आपल्याजवळ कोणतेही अपडेट नाही। जसंही काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळवण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे, जेणेकरून जसंही नवीन व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।